श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार म्हणजे चौथा गुरुवार. तर मंडळी, महिना कसा संपला हे समजलंच नाही. चारही गुरुवार कसे संपले समजलेच नाही. काय करणार? तुम्ही म्हणाल की आता ही क्रीम घेऊन काय करते? तर माझ्या टाचांना एवढ्या भेगा पडल्यात आणि त्या एवढ्या दुखत्यात, त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी क्रीम आणली होती. आणि आज होता गुरुवारचा दिवस, तर म्हटलं येलो कलरची साडी घालावी म्हणून मी साडी काढून ठेवली होती आणि किचनमध्ये जाऊन कामाची तयारी करायला लागली. तर आता पोरांचा माझा तो उपवास होता, पोरांसाठी उपीट बनवलं होतं. त्यांनी काही ते सगळं खाल्लं नाही, त्याच्यामुळे त्यांना ते काढून ठेवलं प्लेटमध्ये. म्हणलं त्यांना जेव्हा खायचं आहे तेव्हा खातील. माझी मी आपली सगळी भांडे वगैरे रिकामी करून घेतली आणि किचन साफ करून घेतलं. नंतरनं मी लागली देवपूजेला, मला देवपूजा करायची होती. ही आहे माझी स्वामींची मूर्ती. कशी आहे स्वामींची मूर्ती सांगा? तर आता मला स्वामींची मूर्ती स्वच्छ धुवून घ्यावी नळाच्या पाण्याने. मग स्वच्छ धुवून घेतली स्वामींची मूर्ती. आणि ही आहे माझी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती. हे पहा, छान आहे ना? दोन्ही मूर्त्या कशा आहेत मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ही आहे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती. तर तिलाही चांगली मस्त अशी स्वच्छ धुवून घेतली आणि मी बसले देवपूजा. तर हे सगळे माझे देव आहेत आणि मी आता करणार आहे देवपूजा. तर देवाची पूजा करताना सगळे देव एका ताटामध्ये काढून ठेवले आणि आता म्हणलं रांगोळी काढून घ्यावी. कारण मधू गेली होती पूजेचं सामान आणायला, तोपर्यंत रांगोळी काढून घ्यावी म्हणलं. कारण फुलं वगैरे काही नव्हतं. तर तेवढ्यात मधू आली. हे पहा, मधू आली कशी सामान घेऊन, बघा तोंड वगैरे बांधून आले आणि सगळं पूजेचं सामान घेऊन आली. लक्ष्मीच्या पूजेचं संध्याकाळी उद्यापन आहे आज, त्याचंही सामान घेऊन आली आणि गजरे घेऊन आली. मला सांगत होती गजरे खूप महाग आहेत म्हणून. आणि आता ही पहा माझी रांगोळी झाली काढून. कशी झाली माझी पूजा बघा. फुलं वगैरे म्हणलेत आणि मी पूजा कशी केली आहे हेही मला कमेंटमध्ये सांगा की पूजा छान जमली आहे का ना जमले. हे माझी पूजा आहे, माझी स्वामींची मूर्ती, विठ्ठल रुक्मिणी आणि बाकी सगळे देव बघा कसे आहेत. कशी आहे स्वामींची मूर्ती. श्री स्वामी समर्थ. सर्वांनी स्वामींचं दर्शन घ्या. श्री स्वामी समर्थ. आणि स्वामींच्या कृपेने खूप छान चालला आहे माझा संसार. आणि मग स्वामींची घरातली पूजा झाल्यानंतर मी महालक्ष्मीची पूजा करून घेतली. जी गुरुवारची पूजा आहे ती करून घेतली, कारण मला जायचं होतं जॉबला. तर तुम्ही म्हणाल मगाशी वेगळी साडी पिवळी काढली, आता वेगळी काढली. तर त्या साडीचा मला ब्लाऊज बसत नव्हता, त्याच्यामुळे म्हणलं आता चला आपण दुसरी साडी घालावी. मग मी दुसरी साडी घातली. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला काय हे कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही म्हणत असलेलं धाप का भरते, तर मला आहे लो बीपीचा त्रास, त्याच्यामुळं मला धाप भरते. चला बाय, मला जायचं आहे जॉबवरती, खूप लेट झालेला आहे. तर मी निघाले आहे जॉबवरती. तर माझा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चला बाय. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. सगळे खुश राहा आणि सगळ्यांना मार्गशीर्ष महिन्यातल्या लास्टच्या गुरुवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ.